नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 9 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सॉरी प्रेक्षकांनो, 2 दिवस मला रिव्ह्यू देता नाही आला, कारण कार्यक्रमानिमित्त आम्ही बाहेर गेलेलो होतो. थोडक्यात बघूया आपण. सायलीला जेव्हा तव्याचा चटका बसतो तेव्हा प्रतिमा आत्या प्रेमाने सायलीच्या हातावर क्रीम लावून देतात आणि सायलीला काळजीने तन्वी अशी हाक मारतात. ते ऐकून सायलीला खूप आवडतं. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली सुनीता काकडेपर्यंत पोहोचतात. ही तीच नर्स आहे जिने सिटी हॉस्पिटलमधून बॉडी गायब करताना प्रियाची मदत केली होती. तर आजचा भाग बघूया. कल्पना काकू किचनमध्ये काम करत असतात तेव्हा विमल म्हणते, मी अस्मिता त्यांना बोलून आली आहे, त्या येतातच आहे नाश्ता करायला. कल्पना काकू म्हणतात, अस्मिता आल्यानंतरच आपण सगळा प्लॅन फिक्स करूया. प्रतिमा आत्या म्हणतात, कसला प्लॅन ग? कल्पना काकू म्हणतात, अर्जुन सायलीच्या ॲनिव्हर्सरीचा प्लॅन. एवढ्यात तिथे अस्मिता येते आणि ते सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते आणि तिथंच खुर्चीवर बसते. कल्पना काकू तिच्यासाठी नाश्ता घेऊन येतात. अस्मिता म्हणते, हो, अर्जुन सायलीची 3 वर्षापूर्वीची आणि 1 वर्षापूर्वीची ॲनिव्हर्सरी आपण दणक्यात साजरी करूया. मी तर खूप काही काही विचार केलेला आहे. विमल म्हणते, पाहुणे पण जास्त येणार आहे का? म्हणजे जेवणाचं काय बनवायचं आपण त्याबद्दल पण बोलूया. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, नाही, पाहुणे वगैरे जास्त नको, अर्जुन सायलीला त्यांच्या माणसांमध्येच वेळ घालायला आवडतो, तेव्हा आपण कार्यक्रम घरच्या घरी करूया. एवढ्यात तिथे अर्जुन आणि सायली दोघं पण येतात. अस्मिता लगेच शांत बस. अर्जुन म्हणतो, कसला प्लॅन चालला होता? तेव्हा अस्मिता म्हणते, काही नाही. तर अर्जुन म्हणतो, आम्ही काही शाळेतली मुलं आहे. तेव्हा सायली म्हणते, हां, आमच्या ॲनिव्हर्सरीबद्दल काहीतरी प्लॅन चालू असेल ना? तर अस्मिता म्हणते, छे बाबा, सगळा मूड घालवला, काही सरप्राईज असं राहिलंच नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, जास्त काही करू नका, अगदी थोडक्यात थोडं आपण करूया घरातल्या घरात. कल्पना काकू म्हणतात, ते आमच्यावर सोड ना, तू कशाला विचार करते? अस्मिता म्हणते, तुम्ही दोघं पण एकमेकांवर किती प्रेम करता ना, पण काही लोकांचं खरं प्रेम नसतं, फक्त दिखावा असतो, असं म्हणून ती शांत बसते. तेव्हा सगळेच तिच्याकडे बघतात. कल्पना काकू लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवता आणि म्हणता, अस्मिता अगं. तर अस्मिता म्हणते, अरे तुम्ही एवढे सिरियस का झालात? मी सहजच बोलून गेली. चला ठरवूया आपण डेकोरेशन कसं करायचं. तर सगळ्यांची चर्चा चालू होते त्याच्यावर. तर दुसरीकडे प्रियाला सुनीता काकडेचा फोन येतो. ओळखलं का प्रिया मॅडम? तेव्हा प्रिया तर आधी विचार करते. तेव्हा सुनीता काकडे म्हणते, हॉस्पिटल बॉडी. तेव्हा प्रिया म्हणते, हो हो, कळलं. बोल, का फोन केला होता? तर अश्विन लगे तिच्याकडे बघतो, कारण ती रागाने बोलत असते. तर प्रियाची लगे ॲक्टिंग चालू होते. अगं, म्हणजे दुसऱ्या नंबरवरून का फोन केला असं विचारते. अश्विनला सांगते, तिचा फोन बिघडला होता ना, म्हणून तिने दुसऱ्या फोनवरून फोन केला, म्हणून मी तिला विचारत होते. मैत्रिणीचा फोन आहे माझ्या, तुला डिस्टर्ब होत असेल तर मी बाहेर जाऊ का? प्रिया रूमच्या बाहेर येऊन बोलते. सुनीता काकडे तिला सांगते, अर्जुन आणि सायली दोघं पण मला भेटायला आले होते आणि ते बॉडीबद्दल विचारत होत्या. तुला जर असं वाटत असेल की मी तोंड उघडायला नको, तर तुला डबल पैसे द्यावे लागतील. सध्या तर मी तुझं नाव नाही सांगितलं आहे, नागराज किल्लेदारांचं नाव सांगितलं आहे. तेव्हा प्रियाच्या जीवात जीव येतो की बरं झालं तू नागराज किल्लेदारचं नाव सांगितलं. प्रिया म्हणते, माझ्याकडे सारखे सारखे पैसे कुठून येणार? काही झालं का? पैसे मागते, कुठून आणायचे? तेव्हा सुनीता काकडे म्हणते, तुला जर माझं तोंड उघडलं नाही पाहिजे असं वाटत असेल तर मला पैसे द्यावे लागतील. नाही तर एक फोन केला ना अर्जुन सुभेदारला, तर तू कुठे असशील विचार कर. नंतर प्रिया तयार होते पैसे देण्यासाठी. फोन ठेवल्यानंतर ती विचार करते, आता कुठून आणू मी पैसे? तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. तेव्हा सायली म्हणते, बरं झालं ना नागराज काकाच्या विरोधात साक्षीदार मिळाला. तेव्हा अर्जुन म्हणतो, सुनीता काकडे फक्त त्यांच्यासोबत होती, तेव्हा तिची एकटीची साक्ष नाही चालणार. तर सायली म्हणते, तर बाबू देईल ना त्यांच्या विरोधात साक्ष. अर्जुन म्हणतो, बाबू फक्त महिपतच्या विरोधात साक्ष देईल, नागराज काकाच्या नाही. तो फक्त एवढंच सांगू शकतो की महिपतसोबत त्याला एक अजून माणूस भेटला होता, पण मग हे सिद्ध होत नाही ना त्याच्यावरून की नागराज काकाच होता तो. आपण बाबूला कोर्टात उभं करू शकत नाही. तितक्यात सायली म्हणते, अरे देवा, मी डाळ भिजत घातली होती, उद्या सकाळी इडली चटणी करायची ना, तर ती मिक्सरला लावायचीच राहिली. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं सायली, आपण महत्त्वाचं डिस्कशन करतोय. तर सायली म्हणते, अहो 5 मिनिटाचं काम आहे, मी लगेच आली, थांबा, असं म्हणून तिथून ती निघून जाते. तर दुसरीकडे प्रिया येते अश्विनकडे. प्रिया बोलणार तितक्यात त्याला कॉल येतो आणि तो हॉस्पिटलमधून असतो. तेव्हा प्रिया त्याला खुणवत असते, अरे अश्विन. तर फोन ठेवल्यानंतर अश्विन म्हणतो, अगं काय प्रिया, फोनवर बोलू तर दे, इमर्जन्सी कॉल होता, हॉस्पिटलमधून होता, असं काय करत? प्रिया म्हणते, अरे माझं थोडं काम होतं, पैसे हवे होते. अश्विन म्हणतो, पैसे कशाला हवी तुला? प्रिया म्हणते, अरे माझ्या मैत्रिणीच्या आईची तब्येत बिघडली, ऑपरेशनसाठी पैसे लागत आहे,
आणि माझ्याकडनं पटकन बोललं गेलं की मी देते पैसे. नंतर मला आठवलं की माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स नाही आहे. देशील ना पैसे? अश्विन म्हणतो, सकाळी मी तुझ्याकडे कॉफी मागितली तेव्हा तू मला बनवून दिली नाही, तिथून कशी निघून गेली आणि आता तुला आठवतोय की मी तुला पैसे दिले पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणते, अरे त्याच मैत्रिणीचा कॉल होता ना म्हणून गेली ती तेव्हा मी तिथून. पण काहीच घाई नाही आहे, दिवसभरात तू कधीही दिले तरी पण कॉफी आणू करून तुला? नाही आणतेच थांब. तर ती बाहेर निघून येते आणि तिथेच भिंतीजवळ उभी राहते आणि म्हणते, आता हा अश्विन खूप ॲटिट्यूड दाखवायला लागला आहे. आता किती दिवस त्याच्यासमोर हे असं संसाराचं नाटक करावं लागेल. मला जर माझ्या बाजूने वळवायचं असेल तर हे नाटक असंच चालू ठेवावं लागेल. एवढं करून पण देतो की नाही काय माहिती. तर दुसरीकडे सायली आलेली असते त्यांच्या बेडरूममध्ये आणि ती अर्जुनला म्हणते, हां बोला आता काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, जेव्हा मी बोलत होतो तेव्हा तर तू निघून गेली. तुला ती डाळ दळायची जास्त महत्त्वाची होती ना? सायली म्हणते, हो तेही काम महत्त्वाचंच होतं ना, नाहीतर मग सकाळी नाश्त्याची परत फजिती झाली असती. अर्जुन म्हणतो, तुला काय म्हणायचं आहे? हे घरातली कामं जास्त महत्त्वाची आहे. ती डाळ दळायची राहिली असती चाललं असतं, पण केसबद्दल एखादा पॉईंट राहून गेला तर कसं काय चालेल? तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला काय म्हणायचं आहे? आमची कामं महत्त्वाची नाही आहे? आमची घरातली कामं तुमच्या कामापेक्षा जास्त महत्त्वाची असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमची घरातली कामं आरामशीर असतात आणि आमची ऑफिसमधली कामं यांचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही. सायली म्हणते, अगदी बरोबर. ऑफिसमध्ये थोडा वेळ काम आणि घरातली 24 तास काम याची तुलना अजिबात होऊ शकत नाही. उचलली फाईल आणि निघालो ऑफिसला, एवढं सोपं नाही घरातलं काम. अर्जुन उठून तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो, तुला हे एवढं सोपं वाटतंय का? क्लायंट सांभाळणं, त्यांना न्याय मिळवून देणं. तुला जर एवढं सोपं वाटत असेल तर तू ऑफिसला जा, तू काम करून दाखवते. तेव्हा सायली म्हणते, हो ऑफिसला पण मी जाईल, अशी तुम्हाला मी मदत करतेच ना कामामध्ये, तर मी इतरांना करेल. पण तुम्हाला जमणार आहे का घरातली सगळी कामं, सण समारंभ, पाहुणे रावळे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हे सगळं तर इझी आहे, असं मिनिटात करेल मी. सायली म्हणते, तुम्हाला बोलायला इतकं सोपं वाटतं का? ठीक आहे, मी ऑफिसची सगळी कामं करेल आणि तुम्ही घरातली सगळी करायची. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू मला चॅलेंज करते का? ठीक आहे, चॅलेंज ॲक्सेप्टेड. आता घरातली काही दिवस सगळी कामं मी करणार आणि तू ऑफिसमधली कामं करायची. म्हणजे आता इथून पुढे काही दिवस तू अर्जुन सुभेदार आणि मी सायली सुभेदार, बरोबर? तेव्हा सायली म्हणते, हो तुम्हाला पण कळू द्या ना, गृहिणी रोज कशाकशातनं जातात ते. अर्जुन म्हणतो, हो तुला पण कळू दे ना, शहरातला सगळ्यात मोठा वकील अर्जुन सुभेदार किती मेहनत करतो हे तुला पण कळू दे. तेव्हा सायली लगे हाताची बाही वर करते आणि म्हणते, बायको ठरलं ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, अहो तुम्ही जे म्हणताय ना अदलाबदल करायचं, ती आपण नक्की करूया. नंतर ते हातात हात घेतात आणि म्हणतात, ठरलं तर मग. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन लवकर उठून खाली येतो. तो किचनमध्ये जातो. तो म्हणतो, आधी सुरुवात इडलीपासून करूया. तर इडलीचं बॅटर बघतो तर ते पातळ असतो. तो म्हणतो, आता ही इडली कसं काय करायची? हो कुकरमध्ये करूया आणि 4 शिट्ट्या घेऊया. तो ते इडलीचं पीठ हलवतो, ते सगळं त्याच्या अंगावर उडतं. तो म्हणतो, हे काय आहे असं? जाऊ दे मम्माला विचारतो. पण नाही, माझी बायको तर कोणालाच विचारत नाही, ती स्वतःच करते. तर दुसरीकडे नागराज काका जेलमध्ये दाखवले आणि महिपत चिकरे त्यांना म्हणतात, काय रे नाग्या, असा सारखा सारखा मला सोडून जाऊ नको, मला बोर होतं. आणि तुझा तो भालेराव वकील तुला काही मदत करत नाही का? मला तर लई कामी आला होता तो. जाऊ दे, पण तुझा आहे ना बॅड लकच लई खराब आहे. तेव्हा नागराज काका म्हणतात, तू माझ्या नशिबाची काळजी कशाला करतो? तुझ्या मेलेल्या मुलीच्या आत्म्याला कशी शांती मिळेल याचा विचार कर. तू इथं काही करून बसला तर तुझ्या मुलीला, मेलेल्या मुलीला काय त्रास होईल याचा विचार कर. तर दुसरीकडे अर्जुन किचनमध्ये असतो आणि तिथं विमल येते. विमल म्हणते, अहो दादा तुम्ही इथं काय करताय? तेव्हा तो म्हणतो, मी चहा करतोय. तर विमल म्हणते, अहो तुम्ही बाजूला व्हा, मी करून देते तुम्हाला चहा. तेव्हा अर्जुन म्हणतो, आज सगळी कामं मीच करणार आहे, नाश्ता जेवण सगळं काही मी करणार आहे आणि ते डेकोरेशन पण केलं आहे मी. विमलला काही कळत नाही. तेव्हा विमल म्हणते, म्हणजे? तर अर्जुन म्हणतो, डेको डेको असं इशारा करून दाखवतो. तेव्हा विमल म्हणते, अच्छा सजावट छान केली हां तुम्ही सजावट छान केली आहे, पण असं मध्ये मध्ये काहीतरी शब्द बोलतात ना, ते कळत नाही मला, ते का केलं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, आज रोज डे ना म्हणून केलं आहे. विमल म्हणते, रोज डे? तो म्हणतो, गुलाब दिवस. मग त्याने छान टीपॉयवर गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या असतात आणि गुलाबाचे फुलं पण ठेवलेले असतात. तर विमल म्हणते, छान सजावट केली हां.
तेवढ्यात तिथे कल्पना काकू येतात आणि त्या कॉफी मागतात. तेव्हा अर्जुन त्यांच्यासाठी कॉफी घेऊन जातो, पण त्या कॉफीमध्ये साखरच नसते. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं विमल साखर. तितक्यात त्या वरती बघतात. अर्जुन असतो, अरे अर्जुन तू केली कॉफी? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मम्मा मी केली, आवडली तुला? तेव्हा विमल म्हणते, आजची ही सजावट पण दादांनीच केली बरं का. अर्जुन लगेच कल्पना काकूंना पिंक कलरचा रोज देतो आणि म्हणतो, पिंक कलरचा रोज फक्त तुझ्यासाठी, आणि हा रेड कलरचा रोज माझ्या बायकोसाठी येतो. तर विमल लगे इशारा करते, त्यांच्यासाठी का? तर जिन्यातनं छान तयार होऊन सायली खाली येत असते. कोट वगैरे घातलेला असतो. अर्जुन तर तिच्याकडे बघतच राहतो. सायली येऊन लगेच सोफ्यावर बसते आणि म्हणते, माझा चहा तयार आहे का? अर्जुन म्हणतो, हो हो आणतो आणतो. नंतर त्याची एवढी फजिती होते त्या किचनमध्ये चहा बनवताना. इकडे तिकडे धावपळ करून तो कसा तरी चहा आणतो बनून. त्यानंतर तो सायलीला देतो. तर तिथे प्रतिमा आत्या आणि रविराज काका येतात. रविराज काका म्हणतात, हे काय बघतो आम्ही, अर्जुन सायलीला चहा देतोय. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सायली तुझी तब्येत तर बरी आहे ना, काय झालं आहे नेमकं? ते सायली म्हणते, प्रतिमा आत्या मी अगदी व्यवस्थित आहे, फक्त आज अर्जुन सुभेदारांना सायली सुभेदार व्हायचं आहे आणि गृहकृत्य दक्ष असल्याचं सिद्ध करायचं आहे. तेव्हा बघूया ते कशा पद्धतीने करतात. तर आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन सगळ्यांना सांगत असतो, माझ्या बायकोला चॅलेंज दिलेलं आहे की काही दिवस ती अर्जुन सुभेदार आणि मी सायली सुभेदार बनून घरातली सगळी कामं अशी चुटकीसरशी करणार आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, पण तुला टिफिन मिळणं अवघड आहे हां. तेव्हा अर्जुन म्हणतो, टिफिन पण तयार होईल ना, हे काय इतक्यात जेवण बनवतो आणि लगेच टिफिन भरून देतो. तो लगेच टिफिन बनवायला किचनमध्ये जातो. तर तिथली धावपळ बघून तर खूप हसायला येतं. त्यानंतर अर्जुन टिफिन घेऊन येतो. तेव्हा सायली म्हणते, तुमच्या या अर्धवट टिफिनसाठी तुम्हाला फक्त 100पैकी 20 मिळणार आहे. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात मजा येणार आहे हां प्रेक्षकांनो. तेव्हा इथून पुढचे पण भाग बघायला विसरू नका, कारण अर्जुनची झालेली फजिती, धावपळ याचं सगळ्यांची मजा आपल्याला घेता येणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मागच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.